छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, ज्या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व नेते मंडळी मंत्री हे आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत, अभिवादन करतायत। मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री कोकाटे या ठिकाणी शिवरायांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। आपण हे दृश्य पाहतोय विधिमंडळ परिसरातील। थोड्याच वेळात आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार, मंगल प्रभात लोढा, प्रताप सरनाईक, माणिकराव कोकाटे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेत। आपण हे दृश्य पाहतोय आत्ताची। विधिमंडळ परिसरातील ही दृश्य आहे। आता थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले आहेत, तर आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेत। तर त्यांच्यासोबत माणिकराव कोकाटे, प्रताप सरनाईक, मंगल प्रभात लोढा हे उपस्थित आहेत। देवेंद्र फडणवीस यांची या ठिकाणी वाट पाहत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात आता अधिवेशनाला सुरुवात होईल। आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय। विधिमंडळ परिसरातील सर्व महायुतीचे नेते मंडळी या ठिकाणी शिवरायांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण ही ताजी दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिवरायांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी त्यांना पुष्पहार अर्पण करतायत आणि अभिवादन करतायत। त्यांच्यासोबत सर्व महायुतीचे नेते मंडळी उपस्थित आहेत। थोड्याच वेळात आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे या ठिकाणी त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। मात्र या ठिकाणी धनंजय मुंडे उपस्थित दिसत नाहीयेत। मात्र विरोधक या ठिकाणी त्यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून आक्रमक पाहायला मिळतात। आता हाच मुद्दा घेऊन आता विरोधक काय घोषणाबाजी करतात, काय मागण्या करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण ही दृश्य पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी महायुतीचे नेते मंडळी उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे उपस्थित आहेत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक वारंवार आक्रमक पाहायला मिळतात। मात्र आता आपण ही दृश्य पाहतोय। त्यांच्यासोबत माणिकराव कोकाटे हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत आहेत। मात्र धनंजय मुंडे हे या ठिकाणी अद्यापही दाखल झालेले नाहीत। त्यांच्या आता या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक पाहायला मिळतात। सर्व महायुतीचे नेते मंडळी आता विधिमंडळ परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। महायुतीला विधानसभेच्या निवडणुकांमध्ये यश मिळालेलं आहे आणि भरघोस असं यश मिळाल्यानंतर आता पहिल्यांदाच हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे। आपण हे दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रताप सरनाईक, मंगल प्रभात लोढा आणि त्यांच्या